रक्तात राजे तुफान गरजतो आग ओघतो वाघ मराठी आमचा सन्मान राखतो जाड जोखतो तुफान मातीचा राजा वाघाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर शत्रूंचे मर्दन असे असावे मावळ्यांचे वर्तन हीच आमच्या राजांची शिकवण हीच आमच्या राजांची शिकवण ताजमहल तर प्रेमाची निशाणी आहे ताजमहल तर प्रेमाची निशाणी आहे परंतु शिवनेरी किल्ला एका वाघाची कहाणी आहे एका वाघाची कहाणी आहे 400 किलोमीटर लांबीची भिंत बांधण्यासाठी 150 वर्ष लागली परंतु माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या 50 वर्षाच्या कालावधीत जे किल्ले बांधले त्यांची एकंदरीत लांबी 4000 किलोमीटर इतकी बरे 4000 किलोमीटर इतकी बरे अभिमानात नाही तर गर्व आहे मला मी मराठी असल्याचा ब्रिटिश लोक ओम या शब्दावर संशोधन करत आहे की ओम बोलल्याने आपल्या अंगात वेगळीच ऊर्जा निर्माण होते पण मला असे वाटते की खरे संशोधन तर छत्रपती शिवाजी महाराज हे नाव करायला पाहिजे कारण की ते नाव घेताच आपल्या अंगात काटे उभे राहतात रुद्राचे ढोके वाढतात आणि शरीरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते म्हणूनच कोणी विचारलं तर कॉलर टाट करून सांगा मराठी या शब्दाचा खरा अर्थ काय काय मराठी या शब्दाचा अर्थ काय पर्यंत राज्याच्या सेवेसाठी ठेवलेला जगदंब 12 महिने 11 खिलाडू 10 कोटे 9 ग्रह 8 दिशा 7 संवेदना 7 आश्चर्य 4 वेद 5 महासागर 4 वेद 3 ऋतू 2 डोले आणि फक्त एक शिवबा मराठा वंदनश एकच राजा शिवराय बाजे जर सूर्यनारायण उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता आणि जर छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर खरंच या हिंदू धर्माचा अख्खा अर्थच समजला नसता हे इंद्रप्रभू शिवाजी राजा जब शिवाजी महाराज तैयार होते थे उठा के पगड़ी घोड़े पे सवार होते थे और झुकते सब अल्लाह के बंदे कहते कि काश हम भी मराठा होते कि काश हम भी मराठा होते इसवी सन 1660 मध्ये 7 पावले लढले आदिलशाहीच्या 1500 माणसाजवळ वेडात मराठे वीर दौडले 7 या 7 वीरांना माझा मानाचा मुजरा जाता जाता एकच म्हणून नाही शिवाय किंमत नाही शंभू शिवाय हिंमत नाही भगवे शिवाय नमत नाही आणि आम्ही छत्रपती शिवाजी महाराज सोडून कोणासमोर झुकत नाही जय जिजाऊ जय शिवराय हर धन्यवाद. तुम्ही ऐकत याच्या जेव्हा आराध्य या ठिकाणी त्याचा सूर चढवत होता त्यावेळेला मी पाहत होतो की त्याच्या आई तिकडनं त्याला म्हणते हळू थांब पण तुम्हाला एक सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची हवा ज्या मुलांमध्ये असते ज्या देहामध्ये असते त्यांना आपणच नाही तर त्यावेळेला मुघल सुद्धा थांबवू शकले नाहीत त्याच्यामुळं त्याच्या अंगात असणारे हे जे कलागुण आहेत त्यांना कधी थांबवू नका त्यांना जितक्या जोशात पुढे जाता येईल तेवढं त्याला सहकार्य करा प्रोत्साहन द्या त्याचबरोबर या ठिकाणी दत्तनगर रहिवासी मित्रमंडळ उत्सवाच्या या व्यासपीठावरती आपल्या दत्तनगर रहिवासी मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री धनंजयजी खैरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी कुमार आराध्य याला 100 रुपयांचं बक्षीस जाहीर झालेलं आहे मी मंडळाचे श्री गावडे सर यांना विनंती करतो की कृपया आपण आपल्या शुभ हस्ते त्याला या ठिकाणी पारितोषिक द्यावं पारितोषिक किती रकमेचं हे महत्वाचं नाही पारितोषिक मिळणं फार महत्वाचं असतं आणि त्याचा मान या ठिकाणी आराध्याला मिळाला आहे मी त्याचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो